दुनिया ज्याला नशिबाचा खेळ म्हणते, मी त्या नशिबाला आपल्या लोकांच्या निर्दयीपणात आणि रक्ताच्या नात्यांमधील कडवटपणात बदलताना पाहिले आहे. जेव्हा माझ्या सासऱ्यांनी थरथरत्या हातांनी माझ्या हातात ते 3 फाटलेले नोट दिले, तेव्हा मला वाटले की कदाचित गरिबीच्या धक्क्याने त्यांचे मानसिक संतुलन हिरावून घेतले आहे. पण त्या जुन्या कागदांच्या मागे जे भयानक सत्य आणि करोडोंचे रहस्य दडले होते, त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकवून दिली. कोणताही बाप आपल्याच मुलांच्या द्वेषापासून वाचवण्यासाठी इतका मोठा डाव खेळू शकतो का? त्या फाटलेल्या नोटांमध्ये दडलेल्या एका छोट्याशा सुगाव्याने मला एका रात्रीत संपत्तीची मालकीण तर बनवलेच, पण त्या सत्यावरूनही पडदा उठवला, जे ऐकून तुमचाही आत्मा थरथरेल. अखेर त्या साध्याशा नोटांमध्ये असे काय होते ज्याने माझे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त करून टाकले? माझे लग्न जेव्हा त्या आलिशान हवेलीत झाले होते, तेव्हा मी स्वप्नातही विचार केला नव्हता की एक दिवस मला याच घराच्या सर्वात अंधाऱ्या कोपऱ्यात अश्रू ढाळावे लागतील. सासरे प्रथमजी शहरातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जात होते. त्यांचा दरारा इतका होता की त्यांचे नाव पाहताच लोक आदराने मान झुकवत असायचे. त्यांची हवेली, ज्याला लोक कांता सदन म्हणायचे, ती एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हती. चारी बाजूंनी बागा, संगमरवरी फरशी आणि झुंबराच्या प्रकाशाने जगमगणारे ते घर आनंदाचे ठिकाण असायचे. माझं लग्न त्यांच्या लहान मुलगा पवनशी झालं होतं. घरात जेठ रमेश आणि जेठानी सुमित्रा यांचा दबदबा होता. सासरे आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आम्हा सगळ्यांनाच आपले जग मानत होते. सुरुवातीच्या दिवसात सर्व काही एखाद्या सोनेरी स्वप्नांसारखे वाटत होते. सकाळचा चहा एकत्र पिणे, प्रत्येक सणावर करोडोंच्या भेटवस्तूंची देवाणघेवाण आणि शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये पार्ट्या, हे सर्व सामान्य होतं. पण या चकाकीखाली नात्यांचे जे विष पसरत होते, त्यापासून मी पूर्णपणे अनभिज्ञ होते. रमेश जेठजी स्वभावाने खूप महत्त्वाकांक्षी आणि सत्तेचे भुकेले होते. त्यांच्यासाठी नात्यांचे महत्त्व तोपर्यंत होते जोपर्यंत समोरची व्यक्ती त्यांच्या फायद्याची असेल. सासऱ्यांनी आपला पूर्ण व्यवसाय रमेशच्या भरोश्यावर सोडला होता. जेठानी सुमित्राचा संपूर्ण दिवस हिऱ्यांची निवड करण्यात आणि किटी पार्ट्यांमध्ये जायचा. त्यांना या गोष्टीचा अभिमान होता की त्या शहरातील सर्वात श्रीमंत घराण्याची मोठी सून आहेत. मी तर एक मध्यमवर्गीय शिक्षकाची मुलगी होते. नेहमी नाती जपण्याचा आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न मी करायचे, पण माझा साधेपणा नेहमी जेठानीला टोचायचा. त्या मला नेहमीच खाली दाखवण्याची संधी शोधत होत्या. पवन माझे पती स्वभावाने सरळ आणि आपल्या मोठ्या भावाच्या सावलीत राहणारे व्यक्ती होते. ते कधी कोणत्याही वादात पडत नव्हते. त्यांचा फायदा नेहमी रमेश घ्यायचे. वेळेने अशी कलाटणी घेतली की एका रात्रीत आनंदाचा हा महल पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. एका चुकीच्या बिझनेस डील आणि शेअर बाजाराच्या अचानक पडण्याने प्रथमजींच्या दशकानं जुन्या साम्राज्याचा पाया हादरावून सोडला. सासऱ्यांनी आपली जमापुंजी त्या प्रोजेक्टमध्ये लावली होती, ज्याला रमेशने खूप फायदेशीर सांगितले होते. पण प्रत्यक्षात तो एक दलदल होता. हळूहळू बँकेच्या नोटिसा येऊ लागल्या. ज्या धनकोंना सासऱ्यांनी वर्षानुवर्ष सांभाळून मोठे केले होते, तेच आज घराबाहेर उभे राहून उद्धटपणा करू लागले होते. कर्जाचा डोंगर इतका वाढला की सासऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या धक्क्यामुळे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवले तर खरे, पण त्यांचे अर्धे शरीर निकामी झाले. ते अंथरुणाला खिळले आणि आपली वाचा गमावून बसले. जसे सासऱ्यांचे खिसे रिकामे झाले आणि ते लाचार झाले, या हवेलीच्या खऱ्या मालकांच्या चेहऱ्यावरून मुखवटा उतरू लागला. ज्या रमेशने वडिलांचे तळवे चाटून संपूर्ण व्यवसाय सांभाळला होता, त्याने एक क्षणही विचार केला नाही. त्याला वाटू लागले की आता हा म्हातारा फक्त एक ओझा आहे. घरातील मौल्यवान वस्तू एक एक करून विकल्या जाऊ लागल्या. रमेशने बँकेचे कर्ज फेडण्यासाठी सासरेजींच्या वैयक्तिक मालमत्तेवर डोळा ठेवला, पण त्याला हे कागदपत्र मिळत नव्हते. राग आणि हताशपणा त्याने त्या आजारी बापावर काढायला सुरुवात केली. एके सकाळी जेव्हा सासरेजींना तीव्र ताप होता, रमेश आणि सुमित्राने निर्णय घेतला की आता त्यांना घराच्या मुख्य खोलीत ठेवण्यात काही अर्थ नाही. जेठानीने नाक मुरडत म्हटले की आजारी म्हाताऱ्यामुळे घरात औषधांचा वास येतोय आणि येणाऱ्या पाहुण्यांवरही वाईट परिणाम होतोय. कोणत्याही लाजलज्जेशिवाय रमेशने सासरेजींना त्यांच्या मखमली अंथरुणावरून उठवले आणि घराच्या मागील भागात असलेल्या त्या जुन्या स्टोअररूममध्ये नेऊन टाकून दिले, जिथे वर्षानुवर्षे भंगार ठेवले जायचे. ती खोली काय होती? साक्षात नरक होती. भिंतींचे प्लास्टर गळत होते, चारी बाजूंनी जळमटे लागली होती आणि दमटपणाचा असा दुर्गंध येत होता की तिथे एक क्षण उभे राहणे कठीण होत होते. तिथे ना प्रकाश होता ना पंखा. सासरेजींच्या डोळ्यात त्यावेळी जी विवशता आणि वेदना दिसत होती, ते पाहून माझे काळीच पिळवटून निघाले. ते काहीतरी बोलू इच्छित होते. त्यांचा हात थरथरत होता, पण रमेशने निर्दयपणे दरवाजा अर्धा बंद केला आणि म्हणाला की आता हीच तुझी जागा आहे. पवन गप्प उभे राहून हे सर्व पाहत होते.
मी जेव्हा विरोध केला तेव्हा रमेशने माझ्यावर ओरडत म्हणाले की जर जास्त सहानुभूती असेल तर तूही तिथेच चालती हो. पवनने मला ओढून खोलीत बंद केले. त्या रात्री मी झोपूच शकले नाही. स्टोअर रूमचा त्या खिडकीतून सासरेजींच्या विव्हळण्याचे आवाज येत होते. ते थंडीने कापत होते. ज्या पित्याने मुलांना मखमली चादरींमध्ये झोपवले आज तोच फाटलेल्या चटईवर पडला होता. माझा आत्मा मला धिक्कारत होता. मी ठरवले की जर यांच्यासाठी मला रमेशचा मार खावा लागेल तरी मी बाबांना या अवस्थेत सोडणार नाही. मध्यरात्री जेव्हा सर्वजण झोपले मी गुपचूप उठले. मी स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्यासाठी हलकी पेज बनवली आणि एक जुनी घोंगडी घेऊन स्टोअर रूमच्या दिशेने निघाले. तिथली शांतता मनाला धडकी भरवणारी होती. जसा मी दरवाजा उघडला उंदरांच्या पळण्याचा आवाज आला. सासरे अंधारात आपल्या फाटलेल्या डोळ्यांनी छताकडे पाहत होते. जसे त्यांनी मला पाहिले त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ते निर्जीव हात उंचवून मला आशीर्वाद देऊ इच्छित होते पण त्यांच्यात ताकद नव्हती. मी त्यांचे डोके माझ्या मांडीवर ठेवले आणि त्यांना आधार देऊन पेज भरवली. त्यांचे अश्रू माझ्या हातावर पडत होते. ते एखाद्या तेजाबाप्रमाणे माझे हृदय जाळत होते. मी ज्यांना जुन्या कपड्यांच्या आडोशाने घोंगडीने झाकले. सासरेजींनी माझा हात घट्ट पकडला जणू ते मला जाण्यापासून रोखत असावे. त्या अंधाऱ्या खोलीत कचरा आणि भंगाराच्या मध्ये मला जाणीव झाली की खरी श्रीमंती पैशात नाही तर त्या अश्रूंमध्ये आहे जे आपल्या लोकांसाठी वाहतात. पुढचे काही दिवस हाच नित्यक्रम चालला. मी दिवसभर जेठानीचे टोमणे सहन करायचे, घराचे सर्व काम करायचे आणि रात्री गुपचूप सासऱ्यांची सेवा करायचे. रमेश अनेकदा नशेमध्ये धुंद होऊन तिथे यायचे आणि ओरडायचे, ए म्हाताऱ्या, सांग कुठे आहे ती संपत्ती, कुठे लपून ठेवली आहे त्या दुसऱ्या तिजोरीची चावी. सासरे गप्प राहायचे. रमेश त्यांना गदागदा हलवायचा. कधी कधी त्यांच्या हातापायांवर लाथही मारायचा. माझे रक्त उसळायचे पण मी हताश होते. हवेली आता एखाद्या स्मशानासारखी वाटू लागली होती. नोकरांना काढून टाकण्यात आले होते. सुमित्रा जेठानी आता स्वतः काम करू इच्छित नव्हती म्हणूनच सर्व ओझे माझ्यावर टाकण्यात आले होते. त्या अनेकदा सासरेजींना मिळणाऱ्या जेवणावरही बंदी आणायच्या. म्हणायच्या की जेव्हा कमवू शकत नाही तर कोंबण्याची काय गरज आहे. मी माझ्या ताटातले जेवण वाचवून बाबांसाठी घेऊन जायचे. एक दिवस रमेशने सासरेजींची जुनी ट्रंक बाहेर काढली आणि ती सर्वांसमोर तोडली. त्यांना वाटले की कदाचित यात काही सोने किंवा प्रॉपर्टी पेपर्स असतील पण त्यात काय निघाले फक्त माझ्या सासूची जुनी फोटो, सासरेजींच्या पहिल्या कमाईची एक नाणे आणि मुलांच्या लहानपणीची काही खेळणी. रमेशने रागात त्या आठवणींना जमिनीवर फेकून दिल्या आणि त्यावर पाय ठेवला. सासरे हे सर्व दरवाजाच्या फटीतून पाहत होते. त्यांच्या त्या मुक्या किंकाळ्या आजही माझ्या कानात गुंजतात. नात्यांचे इतके घृणास्पद रूप मी आधी कधीच पाहिले नव्हते. पैसा माणसाला आंधळच करत नाही, पशु बनवतो हे त्या दिवशी मला सिद्ध झाले होते. सासऱ्यांची प्रकृती आता दिवसेंदिवस खालावत चालली होती पण कोणालाही त्यांची पर्वाच नव्हती. सर्वांना फक्त त्यांची संपत्तीची प्रतीक्षा होती जे ती शोधू शकत नव्हते. स्टोअर रूमची ती पहिली रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात लांब आणि भयानक रात्र होती. माझे सासरे ज्यांना कधी संपूर्ण शहर वाकून नमस्कार करायचं आज भंगार रूममध्ये एका फाटलेल्या चटईवर ते पडले होते. त्यांच्या श्वासांची घरघर त्या शांत खोलीत एखाद्या जुन्या इंजिनसारखी गुंजत होती. मी जेव्हा त्यांच्या डोक्याखाली एक जुनी उशी ठेवली तेव्हा त्यांनी माझे मनगट पकडले. त्यांच्या हातांचा तो थंड स्पर्श आजही माझ्या आत्म्याला थरकापावून सोडतो. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर एक अशी शून्यता दिसत होती जी 1000 शब्दांपेक्षा जास्त काही सांगत होती. मला जाणीव झाली की बाहेरचे चमकत असणारे जग आता त्यांच्यासाठी मरून गेले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याचा पहिला किरण त्या छोट्याशा रोशनदानामधून आत आला तेव्हा मी पाहिले की खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या संदुकावर धुळीचा एक जाड थर जमला होता. जेठानी सुमित्राने सकाळी सकाळी आपल्या मोठ्या आवाजाने घर डोक्यावर घेतले होते. ती स्वयंपाकघरात ओरडत होती की आज नाश्त्यात काय बनवले आणि सोबतच नोकरांना शिव्याही देत होती. तर प्रत्यक्षात घरात कोणताही नोकर उरला नव्हता. ती वारंवार स्टोअर रूमच्या दिशेने बोट दाखवून सांगत होती की त्या बाजूला जाण्याची काही गरज नाही, तिथे फक्त घाण आणि आजारपण आहे. रमेश जेठजींचे वागणे तर आणखीनच हिंसक होत चालले होते. त्यांना खात्री होती की सासऱ्यांनी कुठे ना कुठे करोडोंची रोकड किंवा दागिने लपवून ठेवले आहेत. ते दिवसातून 3 वेळा स्टोअर रूमची चक्रा मारायचे आणि प्रत्येक वेळी सासऱ्यांवर वाईट रीतीने ओरडायचे. एके दुपारी मी खिडकीजवळ उभी होते जेव्हा मी ऐकले की रमेश ओरडत होता, म्हाताऱ्या, तुझं तोंड उघड. ते स्विस बँकेचे पेपर्स कुठे आहेत? ते पेपर्स जे तू आईच्या नावावर जमीन विकत घेतली होतीस त्याचे ओरिजिनल कागदपत्र कुठे आहेत? सासऱ्यांची वाचा तर आधीच गेली होती. ते फक्त आपली मान हलवून नकार देत होते. रमेशने रागात जवळ पडलेला एक पितळी तांब्या उचलून भिंतीवर जोरात मारला. तो तांब्या सासऱ्यांच्या कानाजवळून गेला. माझे काळीच कापले.
मी आत जाण्याचा प्रयत्न केला तर रमेशने मला धक्का देऊन बाहेर काढले आणि म्हणाला, अंतरा, या म्हाताऱ्याची वकिली करणं बंद कर. जर तुला याच्याशी सहानुभूती असेल तर आजपासून तुझे जेवणही बंद. त्या दिवसापासून मी माझ्या वाट्याचे जेवण सासऱ्यांना भरवायला सुरुवात केली. मी स्वतः भुकेले राहायचे, पण त्यांच्यासाठी लपून छपून पेज आणि दुधाची व्यवस्था करायचे. घराचे वातावरण असे झाले होते जणू आम्ही एखाद्या युद्धभूमीत राहत आहोत. माझे पती पवन पूर्णपणे आपल्या मोठ्या भावाच्या ताब्यात गेले होते. जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी माझ्या सासऱ्यांच्या प्रकृतीबद्दल बोलायचे ते तोंड फिरवून घ्यायचे. त्यांनी मला सांगितले, अंतरा, भैया जे करत आहेत ते आपलं घर वाचवण्यासाठी करत आहेत. बाबांनी सर्व पैसे बुडवले. आता आपण रस्त्यावर आलो आहोत. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की पैसा येतो जातो, पण वडील पुन्हा येत नाहीत. पण त्यांच्यावर तर जणू कोणी जादू केली होती. जेठानी सुमित्रा आता हळूहळू घरातील सर्व मौल्यवान सामान आपल्या माहेरी पाठवू लागली होती. त्यांना भीती वाटत होती की कुठे बँकवाले येऊन सर्व काही जप्त करून जातील. त्या सासऱ्यांच्या खोलीतील एक एक वस्तूंची झडती घ्यायच्या. अगदी त्यांनी सासऱ्यांच्या जुन्या कोटचे खिसेही फाडून टाकले की कदाचित त्यांना कुठे एखादी चावी मिळून जाईल. एके रात्री जेव्हा खूप जोराचा पाऊस पडत होता, स्टोअर रूमचं छत गळू लागलं. माझे सासरे पूर्णपणे भिजून गेले होते. मी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा मी पाहिले की ते थंडीने खूप वाईट रीतीने अंकुचन पावले होते. मी माझ्या दुपट्ट्याने त्यांचे शरीर पुसले आणि त्यांना माझ्या खोलीत आणून एका सुकी घोंगडी दिली. त्यावेळी त्यांनी माझे हात पकडून आपल्या फाटलेल्या शर्टच्या खिशाकडे इशारा केला. मी हात टाकला तर तिथे काहीच नव्हते. मला वाटले की कदाचित ते कोणत्या तरी जुन्या आठवणीला शोधत आहेत. सासऱ्यांची अवस्था पाहून डॉक्टरांना बोलवणे खूप गरजेचे होते, पण रमेशने स्पष्ट नकार दिला होता. तो म्हणायचा की डॉक्टरांचे पैसे कोण देणार? काय तू तुझ्या माहेरून आणशील? मी माझे सोन्याचे कंगन, जे माझ्या आईने दिले होते, ते विकून टाकले आणि गुपचूप एका छोट्या क्लिनिकच्या डॉक्टरांना घरी बोलावले. डॉक्टरांनी जेव्हा सासऱ्यांची तपासणी केली तेव्हा त्यांनी आपल्या डोळ्यातील दुःख आणि आश्चर्य लपवले नाही. त्यांनी मला एकांतात सांगितले की बेटा, यांना औषधांपेक्षा जास्त प्रेम आणि आदराची गरज आहे. यांचे शरीर साथ सोडत आहे कारण यांचे मन हरले आहे. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मी ढसाढसा रडू लागले. सासऱ्यांनी मला रडताना पाहिले. त्यांनी इशाऱ्याने मला आपल्याजवळ बोलावले आणि खूप प्रयत्न करत एक एक शब्द जोडून पुटपुटले. रडू नकोस नशीब. ते शब्द माझ्या कानात आजही गुंजतात. पुढच्या काही दिवसात जेठानी आणि जेठ यांचा छळ वाढतच गेला होता. त्यांनी सासऱ्यांना आंघोळ घालणेही बंद करून टाकले. मी जेव्हा त्यांना आंघोळ घालण्यासाठी पाणी गरम करायचे तेव्हा सुमित्रा गॅस बंद करून टाकायची. ती म्हणायची की गरम पाण्याची नासाडी कशासाठी? थंड पाण्याने आंघोळ घाला. डिसेंबरच्या त्या कडकडत्या थंडीत ती एका लाचार वृद्धाला थंड पाण्याने आंघोळ घालण्याच्या गोष्टी करत होती. मी माझ्या बादलीतून गरम पाणी काढले आणि त्यांना आंघोळ घातली. त्यावेळी मी सासऱ्यांच्या पाठीवर काही निळे वळ पाहिले. माझा संशय खात्रीत बदलला की रमेशने त्यांना मारले आहे. हे पाहून माझे रक्त उसळले. मी रमेशच्या समोर जाऊन त्यांच्याशी याचा जाब मागितला. तेव्हा त्यांनी मला कानाखाली मारली. पवननेही माझी साथ दिली नाही. त्या थप्पडने माझ्या आतील ममतेला एका ठिणगीत बदलून टाकले. मी ठरवून घेतले की आता मी सासऱ्यांची ढाल बनून उभी राहीन. मी दिवस रात्र त्यांच्याजवळ बसू लागले. तिथली दुर्गंधी आणि उंदरांची आता मला सवय झाली होती. मी पाहिले की सासरे अनेकदा भिंतीवर काही रेषा ओढत असायचे. मला वाटले की ते कदाचित आपले दिवस मोजत आहेत, पण त्या रेषांचा एक खास पॅटर्न होता. ते कधी 3 रेषा ओढायचे आणि मग त्या खोडून टाकायचे. एकदा त्यांनी जमिनीवर धुळीत 10 लिहिले. मला वाटले कदाचित ते 10 रुपये मागत आहेत, पण त्या घरात तर 10 रुपयेही कोणाकडे उरले नव्हते. सर्व काही कर्जात बुडाले होते. जेठानी आता घरातील जुने फर्निचरही भंगारवाल्याच्या भावात विकू लागली होती. एक दिवस तिने माझ्या सासऱ्यांची ती आवडती आराम खुर्चीही विकून टाकली, ज्याच्यावर बसून ते कधी तासनतास आम्हाला गोष्टी सांगायचे. सासऱ्यांनी खिडकीतून जेव्हा ती खुर्ची घेऊन जाताना पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून टपटप अश्रू पडू लागले. ती खुर्ची फक्त लाकडाचा तुकडा नव्हती, ती त्यांच्या भूतकाळातील वैभवाचा शेवटचा अंश होती. सासऱ्यांचा आजार आता त्यांच्या फुफ्फुसापर्यंत पोचला होता. त्यांना सतत खोकला यायचा आणि प्रत्येक खोकल्यासोबत त्यांच्या तोंडातून रक्त निघू लागले होते. रमेशने हे पाहून म्हटले की आता याचा अंत जवळ आला आहे. चांगलंच आहे, या ओझ्यातून सुटका तरी मिळेल. त्याने तर सासऱ्यांच्या समोरच त्यांच्या अंतिम संस्काराचा खर्चाबद्दलही बोलणे सुरू केले होते. त्याने म्हटले की लाकूड महाग झाले आहे, आपण यांना जवळच्या स्मशानभूमीत जाळून टाकू. हे ऐकून सासऱ्यांनी आपले डोळे बंद करून घेतले. मला असे वाटले जणू त्यांचा आत्मा त्या क्षणी मरून गेला, फक्त शरीराचे चालणे बाकी होते. त्या रात्री सासऱ्यांनी मला एक जुनी छोटीशी डबी दाखवली, जी त्यांनी धुळीत दाबून ठेवली होती.
जेव्हा मी ती उघडली तेव्हा त्यात माझ्या सासूची एक छोटीशी टिकली आणि एक सुकलेल्या गुलाबाचं फूल होतं. त्यांनी ती डब्बी माझ्याकडे स्फूर्त केली आणि जणू ते आपल्या सर्वात मौल्यवान वारसा मला देत असावेत. सस्पेन्स तेव्हा सुरू झाला जेव्हा एक दिवस एक अनोळखी माणूस घराबाहेर येऊन उभा राहिला. त्याने काळा कोट घातला होता आणि तो वारंवार सासऱ्यांबद्दल विचारत होता. रमेशने त्याला हाकलून दिले, पण त्या माणसाने जाता जाता माझ्या हातात एक कागदाचा तुकडा दिला, ज्यावर लिहिले होते, वेळ कमी आहे, ही नोट सांभाळून ठेवणे. मला काहीच समजले नाही. कोणती नोट? आमच्याकडे तर खाण्यासाठीही पैसे नव्हते. काय सासऱ्यांकडे असे काही होते जे रमेशच्या नजरेतून वाचले होते? मी सासऱ्यांना त्या माणसाविषयी विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते फक्त गप्प राहिले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र भीती आणि चेतावणी दिसत होती. काय त्यांना माहीत होते की त्यांचा जीव धोक्यात आहे, की मग ते एखाद्या मोठ्या रहस्याचं रक्षण करत होते? मानवी लोभीपणाला कोणतीही सीमा नसते. हे मी तेव्हा पाहिले जेव्हा जेठानीने सासऱ्यांच्या फाटलेल्या गादीलाही फाडणे सुरू केले. त्यांना वाटले की कदाचित नोटा गादीच्या आत शिवलेल्या आहेत. त्यांनी कापूस सगळा बाहेर काढला आणि सासऱ्यांना उघड्या जमिनीवर झोपण्यासाठी सोडून दिलं. सासरे त्या रात्री थंडीने निळे पडले होते. मी माझ्या साड्या अंथरून त्यांच्यासाठी बिछाना बनवला. सासऱ्यांनी माझा हात धरला आणि खूप वेळापर्यंत माझ्याकडे पाहत राहिले. त्यांच्या नजरेत खोल कृतज्ञता दिसत होती. त्यांनी आपल्या फाटलेल्या बनियांच्या आतून काहीतरी काढण्याचा प्रयत्न केला, पण अशक्तपणामुळे ते काढू शकले नाही. मला त्यांची मदत करायची होती, तर त्यांनी मान हलवून नकार दिला, जणू ते योग्य संधीची वाट पाहत असावेत. घराची अवस्था वाईटाहून अधिक वाईट होत चालली होती. बँकवाले आता घराबाहेर जप्तीची नोटीस चिटकवून गेले होते. रमेश वेड्यासारखा घराचा कोपरा आणि कोपरा खोदत होता. त्याला खात्री होती की सासऱ्यांनी कुठे ना कुठे सोने दाबून ठेवले आहे. त्याने घराच्या अंगणातील झाडेसुद्धा तोडून टाकली की कदाचित मुळांमध्ये काहीतरी मिळून जाईल. सासरे हे सर्व पाहायचे आणि आपल्या नशिबावर रडायचे. ज्या साम्राज्याला त्यांनी घाम गाळून उभं केलं होतं, त्याला त्यांची स्वतःचीच मुलं उद्ध्वस्त करत होती. नात्यांचा हा कत्तलखाना पाहून माझा आत्मा कापून निघायचा. मला भीती होती की ज्या दिवशी रमेशला काही मिळाले नाही, तो सासऱ्यांसोबत काही अनपेक्षित करून न बसेल. आणि तो दिवस आता फार लांब नव्हता. सासऱ्यांचे श्वास आता त्यांची साथ सोडत होते आणि हवेत एक वेगळेच रहस्य विरघळले होते. त्यांच्या आयुष्यातील शेवटचे 3 दिवस एखाद्या भयानक स्वप्नासारखे होते. स्टोर रूमची हवा जड झाली होती, ज्यामध्ये मृत्यूचं आगमन स्पष्ट ऐकू येत होतं. त्यांना तीव्र ताप होता आणि त्यांच्या शरीराची उष्णता त्या ओल्या चटईलाही तापवत होती, ज्यावर ते पडले होते. रमेश आणि जेठानी सुमित्रा यांनी तर आता स्टोर रूमच्या दिशेने पाहणेही पूर्णपणे बंद केले होते. गल्लीतील लोक जे कधी बाहेर भेटायचे आणि सासऱ्यांची विचारपूस करायचे, तर रमेश मोठ्या निर्लज्जपणाने त्यांना हसून सांगत द्यायचा की बाबा आता आराम करत आहेत. म्हातारपण आहे तर थोडा अशक्तपणा तर राहणारच. पण घराच्या आतील सत्य हे होतं की त्या वृद्धाला पाणीसुद्धा देणारं कोणी नव्हतं. त्या 3 दिवसात माझी पापणीही लागली नाही. माझा संपूर्ण वेळ त्याच दमट खोलीत जायचा. मी त्यांच्या कपाळावर पाण्याच्या थंड पट्ट्या ठेवायचे आणि देवाकडे प्रार्थना करायचे की एकतर यांना ठीक कर किंवा या नरकासारख्या आयुष्यातून त्यांना मुक्ती दे. त्यांचे ओठ सुकून पांढरे झाले होते आणि ते आता काही गिळण्याच्या स्थितीतही नव्हते. सासऱ्यांचे डोळे अनेकदा खोलीच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात टिकून असायचे, जिथे भंगारचा एक मोठा ढीग लागला होता. मला वाटले की कदाचित ते तिथे लपलेल्या उंदराला पाहत आहेत, पण त्यांच्या नजरेत एक वेगळीच तडप दिसत होती. शेवटच्या रात्री जेव्हा बाहेर शांतता पसरली होती आणि पूर्ण घर गाढ झोपेत होतं, सासरेजींनी अचानक माझं बोट आपल्या पूर्ण ताकद लावून पकडलं. त्यांच्या पकडीत एक अशी भीती होती जी पाहून मी दचकले. त्यांच्या डोळ्यात एक चमक आली, जणू एखादा विझणारा दिवा शेवटच्या वेळी पूर्ण ज्योतीसह फडफडतोय. त्यांनी थरथरत्या हातांनी इशाऱ्यात मला आपल्या त्या जुन्या आणि घाणेरड्या उशीखाली हात टाकण्यास सांगितले. ती उशी दुर्गंधी मारत होती आणि वर्षांची धूळ त्यात सामावली होती. जसं मी हात आत टाकला, माझ्या बोटांना काहीतरी मखमली जाणवले. मी बाहेर काढले तर ती एक छोटीशी काळी मखमली पिशवी होती. सासऱ्यांनी आपल्या डोळ्यांनी मला कडक इशारा केला की हिला आता उघडू नकोस आणि हिला लगेचच आपल्या साडीच्या पदरात लपवून ठेव, असं त्यांनी सांगितलं. त्यांचा चेहरा घामाने डबडबला होता. जणू हा छोटासा इशारा करण्यातच त्यांनी आपली उरली पूर्ण ऊर्जा लावून दिली असावी. यानंतर जे झाले त्याने मला थक्क करून सोडले. सासऱ्यांनी आपल्या फाटलेल्या बनियांच्या आत हात टाकला, जिथे त्यांनी आपल्या छातीशी लावून काहीतरी लपवून ठेवले होते. त्यांनी थरथरत्या हातांनी 3 नोटा काढल्या. त्या 1-1 रुपयाच्या किंवा 10 रुपयाच्या मळलेल्या आणि फाटलेल्या नोटा दिसत होत्या. त्या नोटांची अवस्था अशी वाटत होती की एखादा भिकारीही त्या घेण्यास नकार देईल. त्यावर जागोजागी टेप लागलेली दिसत होती आणि त्या विरघळल्या होत्या. त्यांनी त्या 3ही नोटा माझ्या हातात ठेवल्या आणि माझ्या डोळ्यात इतकं खोल पाहिलं की मला वाटलं ते माझ्या आत्म्याच्या पलीकडे पाहत आहेत. त्यांचे सुके ओठ हलले. त्यांनी काहीतरी मला सांगण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या गळ्यातून एक घरघर निघाली
पण शब्द बनू शकले नाहीत. मला वाटले की कदाचित गरिबी आणि लाचारीच्या या काळाने त्यांच्या मेंदूवर परिणाम केला आहे. करोडोंचे मालक राहिलेले प्रथमजी आपल्या अंतिम वसियतच्या रूपात मला हे रद्दीचे तुकडे का देत आहेत? काय ते शुद्ध गमावून बसले आहेत? पण त्यांच्या डोळ्यातील स्थिरता काही वेगळंच सांगत होती. त्यांच्या डोळ्यातून एक शेवटचा मोठा अश्रू टपकला आणि माझ्या हातावर पडून त्या 10 रुपयाच्या नोटांना भिजवून गेला. त्या क्षणी त्यांची पकड सैल झाली आणि त्यांचे हात निर्जीव होऊन जमिनीवर पडला. प्रथमजी, ज्यांनी कधी शहराच्या अर्थव्यवस्थेला आपल्या बोटांवर नाचवले होते, आज ते भंगारामध्ये कोणत्याही औषधाशिवाय आणि कोणत्याही आपल्या लोकांच्या छायेशिवाय दम तोडून चुकले होते. मी तिथेच दगडाची मूर्ती बनून बसून राहिले. माझ्या एका हातात त्या फाटलेल्या नोटा होत्या आणि दुसऱ्या हातात ती मखमली पिशवी. मला ओरडायचे होते, पण गळा दाटून आला होता. काही वेळानंतर जेव्हा मला भान आले तेव्हा मी ढसाढसा रडू लागले. माझ्या हुंदक्यांचा आवाज ऐकून रमेश जेठजी स्टोअर रूममध्ये आले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही दुःख दिसत नव्हते, तर एक विचित्र सुटका दिसत होती. त्यांनी सासऱ्यांच्या थंड पडलेल्या शरीराला पाहिले आणि मग माझ्याकडे वळून कोरड्या स्वरात बोलले, रडणं बंद कर. जे व्हायचे होते ते झाले. आता कमीत कमी रोजची कटकट तर संपली. रमेशने लगेच आपल्या काही मित्रांना आणि एका पंडिताला फोन केला. रात्रीच्या अंधारातच अंतिम संस्काराची तयारी सुरू झाली. पण माझे हृदय तेव्हा हादरले जेव्हा मी पाहिले की सासऱ्यांचे शरीर अजून थंडही झाले नव्हते आणि रमेश व सुमित्रा स्टोअर रूममध्ये वेड्यासारखी झडती घेऊ लागले. त्यांनी सासऱ्यांच्या त्या जुन्या बिछाण्यालाही फाडून टाकले. लाकडाच्या पेट्यांना कुऱ्हाडीने तोडून टाकले. ते वसियत शोधत होते. ते हिरे जवाहरात शोधत होते, ज्यांच्या गोष्टींनी त्यांच्या रात्रीची झोप उडवली होती. रमेश ओरडत होता, कुठे गेले ते सर्व? म्हातारा रिकाम्या हाताने तर मरू शकत नाही. त्याने मला भिंतीशी दाबले आणि माझा हात मरोडत मला विचारले, तुला काही दिलं का त्याने? बोल. मी आपली मुठी आवळल्या. माझ्या साडीच्या पदरात ती पिशवी आणि त्या 3 नोटा लपलेल्या होत्या. मी रडत रडत सांगून दिले की त्यांनी मला काहीच दिलं नाही. ते तर बोलूही शकत नव्हते. रमेशने मला धक्का दिला आणि शिव्या देत बाहेर निघून गेला. अंतिम संस्काराच्या वेळीही रमेशचं लक्ष चितेच्या लाकडांवर नव्हतं, तर येणाऱ्या पाहुण्यांच्या बोलण्यावर होतं. तो प्रत्येक जाणाऱ्याच्या कानात हेच पुटपुटत होता की कर्ज खूप आहे, म्हणूनच सर्व काही साधेपणाने करावं लागत आहे. मी सासरेजींची चिता जळताना पाहिली आणि मला त्या 3 नोटांचं ओझं आपल्या छातीत जाणवू लागलं. घरी परतल्यानंतर रमेशने सासरेजींची खोली पूर्णपणे सील करून टाकली, जणू तिथे एखादा खजाना गाडला असावा. पण मला माहीत होतं की खजाना तर माझ्याकडे त्या फाटलेल्या कागदांमध्ये आहे. फक्त मला याचा अर्थ माहीत नव्हता. 13वीपर्यंतची प्रतीक्षा करणेही रमेशच्या जीवावर येत होते. त्याने तर दुसऱ्याच दिवसापासून सासरेजींच्या जुन्या फाईल्स जाळण्यास सुरुवात केली. त्या जळणाऱ्या फाईल्सची राख पाहून मला वाटत होते की कदाचित सासरेजींचे सर्व अस्तित्वच संपून गेले आहे. पण ते 3 नोट माझ्या डोक्यात वारंवार चमकत होते. सासरेजींनी मरताना मलाच का निवडले? पवनने जेव्हा मला विचारले की मी इतकी शांत का आहे, तेव्हा मी त्यांनाही काही सांगितले नाही. मला भीती वाटत होती की पवनचा भोळेपणा कुठे रमेशच्या लोभीपणाचा बळी न ठरून जावा. त्या नोटांमध्ये काहीतरी गंभीर सस्पेन्स होता, अशी एखादी कडी जी कदाचित या संपूर्ण गरिबीच्या कथेला बदलू शकत होती. मी ठरवले की जोपर्यंत मी त्या नोटांचं सत्य जाणून घेत नाही, मी शांत बसणार नाही. सासरेजींचा आत्मा कदाचित म्हणूनच भटकत होता, कारण त्यांचं सत्य अजूनही त्या स्टोअर रूमच्या भंगारातून बाहेर आलं नव्हतं. सासरेजींच्या जाण्यानंतर हवेलीत जी शांतता पसरली होती, ती शांतता नव्हती, तर येणाऱ्या एखाद्या वादळाची चाहूल होती. रमेश आणि सुमित्रा यांनी तर जणू मानूनच घेतले होते की सासरेजी आपल्यासोबतच सर्व रहस्य स्मशानात घेऊन गेले. पण माझ्या आत एक अस्वस्थता होती जी मला झोपू देत नव्हती. सासरेजींच्या अंतिम संस्काराला 1 आठवडा उलटून गेला होता. रमेश आता पूर्णपणे हवेली विकण्याच्या प्रयत्नात होता, जेणेकरून तो ते सर्व कर्ज फेडू शकेल आणि जे काही उरेल ते घेऊन शहर सोडून दुसरीकडे कुठेतरी स्थायिक होईल. मला भीती वाटत होती की जर घर विकले गेले तर ती स्टोअर रूम आणि तिच्या भिंतींमध्ये दडलेलं रहस्य कायमचं दफन होऊन जाईल. एके रात्री जेव्हा संपूर्ण घर गाढ झोपेत होतं आणि बाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज येत होते, मी माझ्या कपाटाच्या गुप्त कोपऱ्यातून ती मखमली पिशवी आणि ते 3 फाटलेले 10 रुपयांचे नोट बाहेर काढले. खोलीच्या अंधुक प्रकाशात मी त्यांना माझ्या टेबलवर पसरवले. पहिल्या नजरेत ते फक्त रद्दीचे तुकडे वाटत होते, मळलेले, जुने आणि अनेक ठिकाणी फाटलेले. पण जेव्हा मी त्यांना निरखून पाहू लागले तेव्हा माझे डोके चक्रावून गेले. सासरेजींनी त्या नोटांना खूप काळजीपूर्वक टेपने जोडले होते. मी पाहिलं की त्या 3 नोटांच्या सिरियल नंबरसोबत कोणीतरी छेडछाड केली होती. एखादा खूपच बारीक सुईने किंवा पेनाने ते नंबर खरवडून तिथे दुसरेच अंक लिहिले गेले होते. माझे हृदय जोरात धडधडू लागले.
मी एक टॉर्च घेतली आणि त्या नोटांना प्रकाशासमोर धरले. नोटेच्या कागदाच्या आत जो वॉटरमार्क असतो त्याच्याजवळ अत्यंत सूक्ष्म अक्षरामध्ये काहीतरी लिहिले होते. ते काही साधे लिखाण नव्हते, तर एखाद्या नकाशासारख्या आकृत्या होत्या. मी तिन्ही नोटांना एकत्र जोडून ठेवले तेव्हा मला जाणीव झाली की हे नोट नसून एका कोड्याचे 3 भाग आहेत. जेव्हा या तिन्ही एका विशिष्ट पद्धतीने जोडले जायचे तेव्हा त्यांच्या फाटलेल्या कडांच्या मागे एक संपूर्ण पत्ता आणि काही अंकांचा कोड उमटून यायचा. तो कोड एखाद्या बँकेच्या लॉकरचा वाटत होता, पण त्यात बँकेचं नाव नव्हतं. तेव्हाच मला त्या मखमली पिशवीची आठवण आली. मी ती उघडली तर त्याच्या आतून पितळेचा एक छोटासा जुना चावीचा छल्ला निघाला. त्या छल्ल्यावर कोणताही नंबर तर नव्हता, पण त्यावर एक छोटासा निशाण बनला होता, एक उगवता सूर्य. हे निशाण मला खूप ओळखीचे वाटले. अचानक माझ्या डोक्यात विजेसारखी चमक झाली. सासरेजींच्या जुन्या ऑफिसजवळ गोल्डन कोऑपरेटिव्ह बँक या नावाचे एक खूप जुने आणि छोटे बँक असायचे. काय ही चावी त्याच बँकेची होती? पण सासरेजींनी इतक्या सुरक्षित पद्धतीने हिला का लपवले? रमेशने तर त्यांचे सर्व बँक अकाउंट्स तपासून पाहिले होते. मग हे बँक त्यांच्या नजरेतून कसे वाचले? तेव्हाच मला समजले की रमेश फक्त मोठ्या मोठ्या बँकांना आणि मुख्य खात्यांच्या शोधात होता, तर सासरेजींनी आपली खरी वसियत त्या छोट्याशा बँकेत सुरक्षित ठेवली होती, ज्याला लोक जवळपास विसरूनच गेले होते. जशी जशी रात्र सरत होती सस्पेन्स खूप वाढत जात होता. मी त्या नोटांवर लिहिलेले अंक एका कागदावर उतरवले. ते अंक काही या प्रकारे होते: 7-12-47. मला वाटले की ही कोणती तारीख आहे किंवा मग लॉकरचा पासवर्ड आहे. मी त्या अंकांना सासरेजींच्या जन्मतारखेशी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ते जुळत नव्हते. तेव्हा मला आठवले की सासरे अनेकदा रात्री झोपेत बडबडायचे. ते अनेकदा 7 पावले 12 वळणे असं काहीतरी म्हणायचे. काय हे अंक एखाद्या जागेपर्यंत पोहोचवण्याचा रस्ता होता किंवा मग एखाद्या गुप्त तिजोरीचं कोडं होतं? मी त्या नोटांकडे पुन्हा निरखून पाहिले. नोटांवर लागलेल्या टेपच्या खाली अगदी अंधुक अक्षरे होती. मी खूप काळजीपूर्वक टेपचा एक कोपरा हटवला तर खाली लिहिले होते: अंतिम विश्वास. माझे श्वास रोखले गेले. सासरेजींनी माझ्यावर इतका मोठा विश्वास का केला? काय त्यांना माहीत होते की त्यांची स्वतःची मुलं त्यांची शत्रू बनली आहेत? त्याचवेळी मला स्टोअर रूमची ती भिंत आठवली जिथे सासरे नेहमी रेषा ओढायचे. मी पळत स्टोअर रूमच्या दिशेने गेले. रमेशने त्यावर कुलूप लावलं होतं, पण गंजलेल्या खिडकीतून आत डोकावून पाहता येत होतं. टॉर्चच्या प्रकाशात मी पाहिलं की सासऱ्यांनी जिथे रेषा ओढल्या होत्या तिथले प्लास्टर थोडे उखडलेले होते. मी खिडकीच्या गंजामधून आपला हात आत टाकला आणि एका दगडाने त्या उखडलेल्या भागाला खरवटले. तिथे एक छोटासा खड्डा होता, ज्याच्या आत एका जुन्या डायरीचे एक पान दुमडून ठेवलेले दिसत होते. मी ते काढले आणि परत आपल्या खोलीत आले. त्या पानावर सासरेजींच्या थरथरत्या लिखाणात लिहिले होते: रमेश आणि सुमित्रा मला हळूहळू मारत आहेत. माझ्या औषधांचा रंग बदलला आहे. अंतरा, तू माझी शेवटची अपेक्षा आहेस. त्या 3 नोटांना कधीही वेगळं करू नकोस. त्यास तुला सत्यापर्यंत घेऊन जातील. हे वाचून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. त्या लोभीपणाला मी फक्त मालमत्तेची लढाई समजत होते. तो खरं तर एक कट रचून केलेला हत्येचा कट होता. सासरेजींना आपल्या मृत्यूची जाणीव झाली होती आणि त्यांनी मला वाचवण्यासाठी हे सर्व काही केले होते. पण आता धोका माझ्यावरही होता. जर रमेशला समजले असते की माझ्याकडे ते नोट आणि ती चावी आहे तर तो मलाही सोडणार नव्हता. पुढचे काही दिवस माझ्यासाठी एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हते. रमेश घर विकण्याची कागदपत्र कारवाई ही सर्व पूर्ण करून चुकला होता. त्याने मला सांगितले की पुढच्या 3 दिवसात आपल्याला ही हवेली खाली करावी लागेल. माझ्याकडे वेळ खूप कमी होता. मला त्या बँकेपर्यंत पोहोचायचे होते, जी शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात होती. मी माझ्या एका मैत्रिणीला, ऋतुजाला फोन केला आणि तिला सर्व काही सांगितले. आम्ही प्लॅन बनवला की मी माहेरी जाण्याचे बहाणे करेन आणि तिथून थेट बँकेत येईल. पण रमेश खूप हुशार होता. त्याने माझ्या खोलीची झडती घेणं सुरू केलं होतं. एके संध्याकाळी जेव्हा मी आंघोळ करून बाहेर आले तेव्हा पाहिले की रमेश माझ्या कपाटातील साड्या जमिनीवर फेकून काहीतरी शोधत होता. माझे काळीज धडधडले. ते नोट मी माझ्या आईच्या फोटोमागे लपवले होते. रमेश त्या फोटोपर्यंत पोहोचणारच होता की तेवढ्याच सुमित्राने त्याला बाहेर बोलवले. मी थोडक्यातच वाचले. त्या रात्री मी त्या नोटांना आपल्या कमरेला एका कपड्यात बांधून लपवून घेतले. 3ऱ्या दिवशी सकाळी मी बॅग घेऊन निघण्यास तयार होते. तेव्हाच रमेशने माझ्या डोळ्यात पाहत म्हटले: अंतरा, तू काहीतरी माझ्यापासून लपवत आहेस. मला माहीत आहे की त्या म्हाताऱ्याने तुला काहीतरी नक्कीच दिलं आहे. जर तू गप्पपणे ते मला देऊन देशील तर मी तुला त्यातील हिस्सा देईल. नाहीतर लक्षात ठेव, या घरातून बाहेर पडण्याचे रस्ते खूप धोकादायक आहेत. त्यांच्या धमकीने मला घाबरवून सोडले, पण माझा निश्चय पक्का होता.
मी हिंमत एकवटली आणि म्हटले की माझ्याकडे काहीच नाही, तुम्ही हवे तर माझी बॅग चेक करून घ्या. त्याने माझी बॅग चेक केली. त्यात फक्त काही कपडे होते. त्याने मला जाऊ तर दिले, पण मला माहीत होतं की तो माझा पाठलाग करेल. मी स्टेशनवर पोचले, पण ट्रेनमध्ये बसण्याऐवजी मी मागच्या रस्त्याने बाहेर पडून एका ॲटोमध्ये बसले आणि बँकेच्या दिशेने निघाले. पूर्ण रस्त्यात मला असे वाटत होते जणू एखादी कार माझा पिछा करत आहे. जेव्हा मी त्या जुन्या बँकेच्या समोर पोचले तेव्हा माझ्या मनातील धडधड वाढली. ती बँक एखाद्या जुन्या हवेलीसारखी वाटत होती, ज्याच्या गेटवर गंज लागला होता. आत शांतता होती. मी काउंटरवर जाऊन तो पितळेचा छल्ला दाखवला. मॅनेजर, जे एक खूपच वृद्ध व्यक्ती होते, त्यांनी मला वरून खालपर्यंत पाहिले आणि मग चष्मा ठीक करत बोलले, प्रथमजींची सून? मी मान हलवली. त्यांनी मला एका जुन्या कॅबिनमध्ये बोलावले. तिथल्या हवेत जुन्या फाईल्सचा सुगंध होता. त्यांनी एक जड रजिस्टर उघडलं आणि मला त्या 3 नोटांबद्दल विचारलं. जेव्हा मी ते जुने नोट त्यांच्यासमोर ठेवले तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक चमक आली. त्यांनी त्या नोटांना एका विशिष्ट प्रकाशाच्या खाली ठेवले आणि काही ताळमेळ मिळवला. मॅनेजरने हळू आवाजात म्हटले, प्रथमजींनी 10 वर्षापूर्वी ही व्यवस्था केली होती. त्यांनी सांगितले होते की जर कधी ते या जगात राहिले नाहीत आणि त्यांची प्रॉपर्टीवरून कोणताही वाद झाला तर ज्याच्याकडे हे 3 नोट असतील तोच खरा वारसदार असेल. त्यांनी मला लोखंडाच्या एका जड दरवाजाकडे घेऊन जाण्यास सांगितले. आम्ही लॉकर रूमच्या दिशेने गेलो. तिथल्या भिंतीवर दमटपणा होता आणि अंधार होता. जसे जसे आम्ही त्या लॉकरच्या जवळ जात होतो मला सासरेजींचे ते अंतिम श्वास आठवत होते. लॉकर नंबर 712च्या समोर आम्ही थांबलो. हेच ते अंक होते जे नोटांवर लिहिले होते, 71221. बाकीचे अंक 416. कदाचित तो पासवर्ड होता. माझा हात थरथरत होता. जेव्हा मी ती पितळाची चावी लॉकरमध्ये टाकली, जसे लॉकर उघडले, आतून एखादा तीव्र प्रकाश निघाला नाही तर एक जुनी काळी डायरी आणि काही कायदेशीर कागदपत्र ठेवलेली होती. मी ती डायरी उचलली आणि त्याचे पहिले पान उघडले. त्यात जे लिहिले होते त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकवून दिली. त्यात सासरेजींनी हे लिहिले होते की त्यांनी आपली करोडोंची संपत्ती कधी गमावलेलीच नव्हती. जो तोटा बिझनेसमध्ये दाखवला गेला होता तो एक देखावा होता, जेणेकरून ते आपल्या मुलांचं सत्य जाणून घेऊ शकतील. पण सस्पेन्स तर हा होता की त्या लॉकरमध्ये एक छोटासा व्हॉइस रेकॉर्डरही होता. मी जसं त्याचं बटन दाबलं, सासरेजींचा आवाज गुंजून उठला. त्यांनी म्हटले, अंतरा, जर तू हे ऐकत आहेस तर याचा अर्थ असा आहे की रमेशने माझा खून केला आहे. पण त्याला माहीत नाही की ज्या घराला तो विकायला जात आहे त्याच्या खाली खरा खजिना नाही तर त्याच्या खऱ्या विनाशाचा पुरावा लपला आहे. हे ऐकून माझी किंकाळी निघाली. खजाना नाही, विनाशाचा पुरावा. अखेर सासरेजी काय सांगू इच्छित होते? आणि त्या नोटांचा खरा उद्देश काय फक्त या लॉकरपर्यंत पोहोचणे होता की आणखी काही होतं जे अजूनही माझ्या समजण्याच्या पलीकडे होतं? मला जाणीव झाली की खेळ अजून संपलेला नाही. उलट आता तर सर्वात भयानक वळण येणार आहे. बँकेच्या त्या थंड आणि शांत लॉकर रूममध्ये जेव्हा सासरेजींचा आवाज त्या जुन्या रेकॉर्डरमधून गुंजला तेव्हा माझ्या आत जणू काहीतरी तुटून गेलं. त्यांच्या आवाजात तो जुना दरारा नव्हता तर एक हारलेला पिता आपल्या अंतिम श्वासांसोबत न्यायाची याचना करत होता. रेकॉर्डरचा आवाज थोडा फाटत होता, पण प्रत्येक शब्द माझ्या छातीत बाणासारखा टुचत होता. त्यांनी सांगितले होते, अंतरा, जर तू इथपर्यंत पोचली आहेस तर याचा अर्थ असा आहे की माझा विश्वास योग्य होता. रमेशला वाटते की त्याने मला लुटले आहे, पण त्याने फक्त कागदांना लुटले आहे ज्यांना मी त्याला लुटूच दिले. खरी ताकद त्या कागदांमध्ये नाही तर त्या जमिनीच्या तुकड्यात आहे जी मी तुझी सासू सारिकाच्या नावावर वर्षांपूर्वी शहरापासून दूर एका अनामिक गावात विकत घेतली होती. रमेश आणि सुमित्राने मला विष दिले आहे. अंतरा, ते माझ्या औषधांमध्ये हळूहळू एक असे रसायन मिसळत होते जे माणसाला आतून पोखरून टाकतात. मी हे सर्व माहीत असूनही ते औषध पिलं, कारण मला पाहायचं होतं की माझे स्वतःचे रक्त प्रॉपर्टीसाठी कोणत्या थराला जाऊ शकतात. मी थरथरत्या हाताने रेकॉर्डर बंद केला. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. ज्या माणसाची मी दिवसरात्र सेवा केली त्याला त्याच्याच मुलांनी तीळ तीळ करून मारले होते. लॉकरमध्ये ठेवलेल्या त्या काळ्या डायरीला जेव्हा मी पुढे पालटले तेव्हा त्यात त्या औषधांची नावं आणि त्या तारखा लिहिल्या होत्या जेव्हा रमेशने सासरेजींसोबत उद्धटपणा केला होता. डायरीच्या मध्यभागी एक इच्छापत्राचा खरा आणि अंतिम मसुदा ठेवलेला होता. त्यावर कोर्टाची मोहर दिसत होती आणि साक्षीदार म्हणून त्याच बँक मॅनेजरची स्वाक्षरी होती. इच्छापत्रामध्ये स्पष्ट लिहिले होते की प्रथमजींची सर्व गुप्त संपत्ती, ज्यामध्ये ती करोडोंची जमीन आणि काही इतर गुंतवणुकींचा सहभाग होता, त्यांची एकमात्र वारसदार मी म्हणजेच अंतरा आहे. रमेश आणि पवनला त्यांच्या या निर्दयीपणामुळे पूर्णपणे बेदखल केले गेले होते. पण सस्पेन्स अजून बाकी होता.
इच्छापत्राच्या शेवटी एक अट लिहिली होती, ही संपत्ती तेव्हाच प्रभावी ठरेल जेव्हा रमेश हवेली विकण्याचा सौदा पूर्ण करून घेईल आणि सासरेजींच्या मृत्यूला कमीत कमी 1 महिना उलटून जाईल. सासरेजींनी किती दूरचा विचार केला होता. त्यांना माहीत होतं की जर रमेशला समजले तर तो मला घाबरून मारून टाकेल. त्यांनी रमेशला हवेली विकण्याची मुभा दिली, जेणेकरून तो आपल्या लोभीपणाच्या जाळ्यात स्वतःच अडकून जावा. जसा तो हवेली विकेल त्याला समजेल की हवेलीच्या खऱ्या मालकी हक्काचे कागदपत्र तर या लॉकरमध्ये आहेत. त्याने जो सौदा केला आहे तो कायदेशीररित्या शून्य, अवैध आहे. मी बँकेतून बाहेर पडले तर माझे डोके चक्रावत होते. बाहेर तीच काळी कार उभी होती ज्याचा मला संशय होता. जशी मी ॲटोमध्ये बसले ती कार माझ्या मागे लागली. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मी ॲटोवाल्याला वेगाने जाण्यास सांगितले आणि गल्ल्यांच्या रस्त्यांवरून होत मी माझ्या मैत्रिणीच्या ऋतुजाच्या घरी पोहोचले. मला माहीत होतं की आता थेट घरी जाणे धोक्यापासून रिकामे नाही. ऋतुजाच्या घरी पोहोचून मी त्या 3 नोटांना पुन्हा निरखून पाहिले. आता त्यांचे रहस्य पूर्णपणे उघडले होते. त्यावर जे कोडे होते ते खरं तर त्या जमिनीच्या खसरा नंबर आणि बँक पासवर्डचं मिश्रण होते. पण तेव्हाच मला डायरीच्या शेवटच्या पानावर आणखी एक गोष्ट दिसली, जिने माझ्या अंगावर काटा आणला. सासरेजींनी लिहिले होते, अंतरा, हवेलीच्या खाली जो खजाना रमेश शोधत आहे तिथे खजाना नाही तर माझ्या लहान भावाच्या अस्थी आणि ते रहस्य आहे ज्याच्यामुळे रमेश आज इतका क्रूर बनला आहे. हे वाचून तर माझं डोकं सुन्न झालं. सासरेजींचा लहान भाऊ? मला तर कधीच सांगितले गेले नव्हते की त्यांचा कोणी भाऊसुद्धा होता. काय रमेशने आपल्या काकांसोबतही काही वाईट केले होते? तेव्हाच माझा फोन वाजला. पवनचा फोन होता. त्याच्या आवाजात खूप भीती दिसत होती. त्यांनी म्हटले, अंतरा, तू कुठे आहेस? भैयाला समजलं आहे की तू बँकेत गेली होतीस. ते वेड्यासारखं तुझी वाट पाहत आहेत. सुमित्रा वहिनीने तुझी खोली तहस-नहस करून टाकली आहे. तू आता घरी येऊ नकोस. मी पवनला विचारलं की काय त्यांना सासरेजींच्या भावाबद्दल काही माहीत आहे? तर ते गप्प झाले. मग बोलले, तो एक अपघात होता. भैया म्हणतात की बाबांनी त्यांना मारले होते. आता मला समजले की रमेशच्या मनात वडिलांबद्दल इतका द्वेष का होता. त्याला वाटत होतं की त्याचे वडील एक खुनी आहेत. पण सासरेजींची डायरी काही वेगळंच सांगत होती. मी हिंमत एकवटली आणि ठरवलं की आता लपण्याची वेळ संपली आहे. मला त्याच हवेलीत आता परत जावं लागेल जिथून हे सर्व काही सुरू झालं होतं. मी पोलिसांमधील माझ्या एका ओळखीच्या इन्स्पेक्टरना फोन केला आणि त्यांना सर्व सत्य सांगितलं. मी त्यांना सांगितलं की त्यांनी हवेलीजवळ तयार राहावं. जेव्हा मी हवेलीच्या मोठ्या गेटमध्ये पोहोचले तेव्हा तिथे शांतता पसरली होती. मी जसे पाऊल आत टाकले, रमेश जेठजी समोर उभे होते. त्यांच्या हातात तोच पितळी तांब्या होता ज्याने त्यांनी सासरेजींना घाबरवले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक दुष्ट हास्य दिसत होते. त्यांनी म्हटले, आलीस का सुनबाई? आण ती चावी आणि ते कागदपत्र मला देऊन टाक. मला माहीत आहे तू त्या जुन्या बँकेत गेली होतीस. मी शांतपणे म्हटले, जेठजी, तुम्ही जे केले त्यासाठी कायदा तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही बाबांना विष दिले. रमेश हसला आणि बोलला, तो म्हातारा याच लायकीचा होता. त्याने माझ्या काकांना मारले होते. फक्त मालमत्तेसाठी? आज मी तेच करत आहे जे त्याने केले. मी ओरडून म्हटले, खोटं, बाबांनी कोणालाही मारले नाही. तुमच्या काकांनी स्वतः आत्महत्या केली होती कारण ते जुगारात सर्व काही हरले होते आणि बाबांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. हे सर्व या डायरीत लिहिले आहे. रमेशच्या डोळ्यात रक्त उतरलं. तो माझ्याकडे झपटला. पण तेवढ्यात सुमित्रा जेठानी पळत आली आणि बोलली, थांब रमेश, पोलीस आले आहेत. रमेश थोडा घाबरला. मी पाहिले की इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम आत आली होती. मी ती डायरी आणि मालमत्ता पोलिसांच्या स्वाधीन केली. पण सस्पेन्सचा शेवटचा पडदा तेव्हा उघड झाला जेव्हा इन्स्पेक्टर म्हणाले, आम्हाला हवेलीच्या तळघराची झडती घ्यावी लागेल. रमेशचा चेहराच पांढरा पडला. तळघराचं खोदकाम सुरू झालं आणि तिथून जे निघालं त्याने सर्वांनाच थक्क केलं. तिथे फक्त हाडं नव्हती तर सासरेजींच्या भावाची एक सुसाईड नोटही होती, जी एका प्लास्टिकच्या पिशवीत सुरक्षित दिसत होती. त्यात स्पष्ट शब्दात लिहिले होते की रमेशनेच आपल्या काकांना आत्महत्येस प्रवृत्त केले होते आणि त्यांच्या कर्जाचे कागदपत्र लपवून ठेवले होते जेणेकरून ते आत्महत्या करतील आणि आळ सासरेजींवर येईल. रमेशने आपल्या वडिलांना वर्षानुवर्ष एका मारेकऱ्याच्या ओझ्याखाली दाबून ठेवले आणि शेवटी त्यांनाही मारून टाकले. रमेशला बेड्या ठोकण्यात आल्या. सुमित्रा जमिनीवर बसून खूप रडू लागली. पवन आपल्या नजरा उंचावू शकत नव्हते. ज्या हवेलीत कधीकधी आनंद होता ते आज पापाचा घडा फुटला होता. पोलीस रमेशला घेऊन गेले. मी त्या स्टोअर रूमच्या दिशेने पाहिले जिथे सासरेजींनी आपले शेवटचे दिवस घालवले होते. मला असे वाटले जणू ते खिडकीत उभे राहून मला आशीर्वाद देत आहेत. ते 3 फाटलेले नोट आजही माझ्या मुठीत होते.
त्यांनी मला फक्त पैसाच दिला नव्हता, तर त्यांनी मला त्या सत्याची जाणीव करून दिली होती ज्याने एक संपूर्ण कुटुंबाला आतून पोखरून टाकले होते. आता फक्त त्या संपत्तीचे काय होईल आणि सासरेजींच्या त्या 3 नोटांचे अंतिम सत्य काय होते? कारण डायरीच्या सर्वात शेवटच्या पानावर अजूनही एक कोडे अपूर्ण होते, जे फक्त त्या नोटांना एका विशिष्ट क्रमाने ठेवल्यावरच सुटू शकत होते. हवेलीच्या त्या दमट तळघरात जेव्हा पोलिसांच्या टॉर्चचा प्रकाश पडला, तेव्हा तिथे फक्त धूळ आणि जुन्या आठवणी नव्हत्या, तर एका घराण्याच्या पतनाची संपूर्ण गाथा दफन होती. रमेशला जेव्हा पोलिसांच्या गाडीत बसवले गेले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा एकही निशाण दिसत नव्हता. तो अजूनही माझ्याकडे घृणेच्या नजरेने पाहत होता. जणू त्याला आपल्या हारण्याचा नाही, तर माझ्या जिंकण्याचा संताप होत होता. सुमित्रा जेठानी अंगणाच्या मध्यभागी डोके धरून बसली होती. तिचा सर्व घमंड, तिच्या हिऱ्यांचा आणि रेशमी कपड्यांचा गर्व त्या दिवशी मातीत मिसळला होता. पवन, जे आजपर्यंत एका सावलीसारखे आपल्या भावाच्या मागे चालत राहिले होते, ते हुंदके देऊन खूप रडत होते. त्यांनी माझ्याशी काहीतरी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी माझी नजर फिरवून घेतली. नात्यांची जी दोर एकदा तुटते, तिला गाठ बांधून जोडले तर जाऊ शकते, पण ती पूर्वीसारखी कोमलता आणू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याच्या पहिल्या किरणाने हवेलीच्या उंबरठ्याला स्पर्श केला, तेव्हा तो प्रकाश पूर्वीसारखा नव्हता. आज त्यात एक पवित्रता होती, जणू वर्षांचं एखादं भारी ओझं उतरलं असावं. मी माझ्या कपाटातून ते 3 फाटलेले नोट बाहेर काढले. रमेशच्या जेलमध्ये जाण्यानंतर आणि मालमत्ता समोर आल्यानंतरही मला वाटत होते की सासरेजींना या नोटांच्या माध्यमातून मला आणखी काहीतरी सांगायचे होते. मी त्या 3 नोटांना डायरीच्या शेवटच्या पानावर बनवलेल्या त्या रेषांवर ठेवले. जेव्हा मी नोटांच्या फाटलेल्या कडांना त्या रेषांशी मिळवले, तेव्हा एक अदृश्य दृश्य समोर आले. नोटांच्या सिरियल नंबर आणि डायरीच्या रेषांच्या मेळाने एक मोबाईल नंबर आणि एक गुप्त संदेश उमटला. तो संदेश होता, अंतरा न्याय केवळ गुन्हेगारांना दंड देण्यासाठी पूर्ण होत नाही, तर पीडितांना त्यांचा हक्क मिळवून देण्याने होतो. या नंबरवर फोन कर. मी थरथरत्या हातांनी तो नंबर डायल केला. दुसऱ्या बाजूने एक गंभीर आणि शांत आवाज आला. ते सासरेजींचे जुने वकील आणि सर्वात जवळचे मित्र मिस्टर मिश्रा होते. त्यांनी मला सांगितले की सासरेजींनी आपल्या मालमत्तेशिवाय आणखी एक गुप्त फंड बनवला होता. हा फंड त्या हजारो लहान गुंतवणूकदारांसाठी होता, ज्यांचे पैसे रमेशच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि लोभीपणामुळे बुडाले होते. सासरेजींनी आपल्या संपत्तीचे रक्षण फक्त माझ्यासाठी करायचे नव्हते, तर त्यांना त्या गरिबांचे हक्कही चुकवायचे नव्हते. मला जाणीव झाली की सासरेजींनी मला फक्त एक वारसदार बनवले नव्हते, तर त्यांनी मला आपल्या त्या नैतिकता आणि जबाबदारीचे मशाल दिली होती, जिला त्यांच्या स्वतःच्या मुलांनी विझवून टाकले होते. 3 फाटलेल्या नोटांचा खरा सस्पेन्स तेव्हा माझ्यासमोर होता. सासरेजींनी त्या नोटा म्हणूनच फाडल्या होत्या, कारण त्यांना वाटत होते की जो कोणी तिथपर्यंत पोहोचेल, त्याला संयम आणि बुद्धिमानीचा परिचय द्यावा लागेल. जर त्यांनी थेट नोटा दिल्या असत्या, तर कदाचित मी त्या खर्च केल्या असत्या किंवा रमेशने त्या हिरावूनही घेतल्या असत्या. पण त्या नोटांच्या अवस्था अशा होत्या की त्यांना केवळ तीच व्यक्ती जपू शकत होती, जिच्या मनात सासऱ्यांसाठी निस्वार्थ प्रेम असेल. मी त्या नोटांना जोडून जो रस्ता शोधला होता, तो फक्त धनाचा रस्ता नव्हता, तर तो एका आत्म्याच्या शांतीचा मार्ग होता. पुढचे काही महिने खूप व्यस्त गेले. मी सासरेजींच्या मृत्यूपत्रानुसार सर्व गुप्त संपत्तीचे व्यवस्थापन केले. मी ती हवेली विकून टाकली, कारण तिच्या भिंतींमध्ये अजूनही सासरेजींचे विव्हळणे आणि रमेशचा अहंकार गुंजत होता. त्या हवेलीतून मिळालेल्या पैशांनी आणि सासरेजींच्या गुप्त गुंतवणुकीतून मी त्या सर्व लोकांचे कर्ज फेडले, जे रमेशमुळे उद्ध्वस्त झाले होते. जेव्हा मी त्या लहान लहान दुकानदारांना आणि मजुरांना त्यांचे हक्काचे पैसे देत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यात जी चमक दिसत होती, तीच सासरेजींची खरी संपत्ती होती. पवननी माझी माफी मागितली आणि एका नवीन सुरुवातीबद्दल माझ्याशी बोलला. मी त्यांना माफ तर केले, पण मी ठरवलं की मी माझं आयुष्य आता स्वतःच्या हिमतीवर मी जगेन. मी एक छोटासा ट्रस्ट सुरू केला, ज्याचं नाव प्रथम स्मृती संस्थान ठेवले, जे असहाय्य वृद्धांसाठी काम करते. आज जेव्हा मी त्या संस्थेच्या वरांड्यात बसते, तेव्हा मला सासरेजींचे ते 3 नोट आठवतात. ते नोट आजही माझ्याकडे एका फ्रेममध्ये सजवलेले आहेत. ते मला आठवण करून देतात की जेव्हा माणसाकडे सर्व काही संपून जाते, तेव्हाही त्यांचे चारित्र्य त्याच्याकडे असते. जगाला वाटत होतं की प्रथमजी एक कंगाल आणि वेड्या म्हाताऱ्यासारखे मेले, पण प्रत्यक्षात ते एका राजासारखे गेले. त्यांनी आपल्या शेवटच्या चालीत केवळ वाईटपणालाच हरवले नाही, तर आपला खरा वारसा योग्य हातांमध्ये सोपवून दिला. त्या फाटलेल्या 10 रुपयांच्या नोटांची किंमत करोडोंमध्ये नव्हती. त्यांची किंमत त्या विश्वासात होती, जो एका मरणाऱ्या पित्याने आपल्या सुनेवर केला होता. जेव्हा माझे श्वास अडकतात किंवा मी स्वतःला कुमकुवत समजते, मी त्या 3 नोटांकडे पाहते आणि मला सासरेजींची ती शेवटची नजर आठवते, जी मला सांगत होती
की बेटा तू एकटी नाहीस, सत्य तुझ्यासोबत आहे. आज मी करोडोंची मालकीण आहे, पण माझी सर्वात मोठी संपत्ती ते समाधान आहे जे मला त्या वृद्धांची सेवा करून मिळते, जे कधी माझ्या सासऱ्यांसारखे आपल्या लोकांच्या निर्दयीपणाचे बळी ठरले होते. नात्यांचे जे कडू सत्य मी पाहिले आहे त्याने मला दगड बनवले नाही, तर आणखीन संवेदनशील बनवले. सासरेजींचे ते फाटलेले नोट आजही एका सुटलेल्या कोड्यांसारखे वाटू शकतात, पण माझ्यासाठी ते त्या प्रेमाचे आणि न्यायाचे प्रतीक आहे ज्याने माझे आयुष्यच बदलून टाकले. आता मी शांतपणे झोपू शकते, कारण मला माहीत आहे की सासरेजींच्या आत्म्याला शांती मिळाली आहे, ज्याचे ते हकदार होते. या कथेचा अंत इथे होत नाही, तर ही त्या नवीन सुरुवातीची नांदी आहे, जिथे पैसा नाही तर माणुसकी ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि सस्पेन्सची गोष्ट करायची तर ती शेवटची नोट जी मी सर्वात शेवटी जोडली होती, त्यांच्या मागे सासरेजींनी एक छोटीशी ओळ लिहिली होती, जी मी आता वाचली. अंतरा, खरी संपत्ती तुझ्या आतील ममता आहे. तिला जगातील कोणताही रमेश कधीच विकत घेऊ शकणार नाही. तुम्हाला काय वाटते? सासरेजींनी आपल्याच मुलाला धडा शिकवण्याची ही पद्धत योग्य होती का? कदाचित हो, कारण कधीकधी कडू औषधही जुन्या जखमांना बरं करतात. तर मित्रांनो, ही होती अंतरा आणि तिच्या सासऱ्यांची गोष्ट, जिने आपल्याला हे शिकवले की मालमत्ता वारसांना मिळू शकते, पण संस्कार आणि नैतिकता स्वतः कमवावी लागते. सासरेजींच्या त्या 3 फाटलेल्या नोटांनी केवळ एका साम्राज्यालाच वाचवले नाही, तर त्या चेहऱ्यांवरून मुखवटाही हटवला, जे नात्यांची ओळख तर देतात, पण त्यांच्या हृदयात फक्त लोभीपणाचे विष होते. लक्षात ठेवा, सत्याला दाबले जाऊ शकते, पण मिटवले जाऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटते? अंतराने त्या 3 नोटांचे सत्य जाणून घेऊन आणि रमेशला शिक्षा मिळवून देऊन योग्य केले की रक्ताच्या नात्यांना आणखी एक संधी मिळायला हवी होती? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा, कारण तुमचे विचार आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. जर या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा आपल्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल की नात्यांची खरी किंमत पैशाने नाही, तर विश्वासाने आणि निस्वार्थ प्रेमाने मोजली जाते. भेटूया अशाच एका सुंदर गोष्टीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.